हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज मनीषा कासार. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचे स्वागत आहे. आपण सेकंड चॅप्टर जो वर्क अँड एनर्जी स्टार्ट केलेला होता, याचा पुढचा टॉपिक असणार आजसाठी ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी अँड लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. सो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जीमध्ये आपण वेगवेगळे फॉर्म्स ऑफ एनर्जी बघणार आहोत. यू नो डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी: पोटेन्शियल एनर्जी, kinetic energy, heat energy, sound energy, light energy, magnetic energy. So these are many types of energy. So here some examples are given on page number 25, and which are the different forms of energy, and which type of energy used in each of following processes. आता हे तुम्हाला हे प्रोसेसेस मध्ये कोणकोणती एनर्जी यूज होतात ते विचार करायचा आहे. फर्स्ट पॉईंट दिला आहे स्ट्रेच पीस ऑफ रबर. एक रबरचा तुकडा आहे, त्याला स्ट्रेच केला गेला आहे. स्ट्रेच केला आहे, त्याला सोडलेला नाही. स्ट्रेच कंडिशनमध्ये त्यात एनर्जी असेल पोटेन्शियल एनर्जी. सेकंड, फास्ट मुव्हिंग कार. एक कार आहे, ती मूव्ह करते, फास्ट मूव्ह करते, तर मुवमेंट करणारी कोणतीही वस्तूमध्ये कायनेटिक एनर्जी असते. थर्ड, व्हिसलिंग ऑफ कुकर ड्यू टू स्टीम. वाफेमुळे कुकरची शिट्टीचा आवाज येणे, इट इज साऊंड एनर्जी. द क्रॅकर्स एक्सप्लोडेड इन दिवाळी. दिवाळीमध्ये जे फटाके फुटतात त्यात बघा हीट एनर्जी असते, तसं साऊंड येतो, तर साऊंड एनर्जी आणि लाईट एनर्जी हे तिघही गोष्टी त्या ठिकाणी असतात, म्हणून हीट एनर्जी, लाईट एनर्जी आणि साऊंड एनर्जी. फिफ्थ, अ फॅन रनिंग ऑन इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीवर जो फॅन चालतो तो मुवमेंट करत आहे, इट मीन्स इट हॅज कायनेटिक एनर्जी. सिक्स्थ, ड्रॉइंग आउट पीसेस ऑफ आयरन फ्रॉम गार्बेज युजिंग अ मॅग्नेट. कचऱ्यामधून लोखंडाचे तुकडे मॅग्नेटमुळे वेगळे होतात, तर इथे मॅग्नेटिक एनर्जी आहे. सेवन्थ, ब्रेकिंग ऑफ अ ग्लास विंडो पॅन बिकॉज ऑफ अ लाऊड नॉइज. जोराच्या आवाजमुळे विंडो पॅनचा ब्रेक होणे, तुटणे, इथे साऊंड एनर्जी. साऊंड एनर्जीमुळे ते विंडो पॅन तुटले. तर असे काही डिफरंट फॉर्म्स होते एनर्जीचे, ज्याच्यावर आपण चर्चा केली. इथे लिहिलं आहे की एनर्जी कॅन बी ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन टाईप टू अनदर. इथे एनर्जी एक फॉर्म ते दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होते फक्त. एक्झाम्पल दिला होता की जो एक्सप्लोडेड फायर क्रॅकर्स असतात, कन्वर्ट द केमिकल एनर्जी स्टोर्ड इन दॅम इनटू लाईट, साऊंड अँड हीट एनर्जी. जो फटाके असतात, फटाक्यामध्ये बारूद भरलेला असतो, एक केमिकल असतो, ज्याला जेव्हा लाईट अप केलं की त्याचं कन्वर्जन होतं लाईट एनर्जीमध्ये, साऊंड एनर्जीमध्ये आणि हीट एनर्जीमध्ये. तर हे एक बेस्ट एक्झाम्पल होता इथे ऑफ कन्व्हर्टेशन ऑफ एनर्जी इन वन फॉर्म टू अनदर फॉर्म. तसंच इथे एक चार्ट दिला आहे खाली. हे चार्टमध्येही तुम्हाला दाखवलेलं आहे की एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी आहे, याचं कशा पद्धतीने वेगवेगळे रूपांतरण होतात, तसं वेगवेगळे टाईपचे एनर्जी आहे, डिफरंट फॉर्म्स हे सुद्धा इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट कसे होतात. इथे आपण बघू शकतो की इलेक्ट्रिकल एनर्जी अगदी सेंटरला दिलेली आहे. इलेक्ट्रिकल एनर्जी इथे मेकॅनिकल, लाईट, केमिकल, साऊंड आणि हीट एनर्जीमध्ये कशा पद्धतीने कन्वर्ट होते, तसंच हे सर्व एनर्जी फॉर्म्स आहे. परत इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कोणते एक्झाम्पलद्वारे किंवा कोणते गॅजेटद्वारे हे इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होतं हे सुद्धा इथे दाखवलेलं आहे. आपण स्टार्ट करणार की इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट्स इनटू मेकॅनिकल एनर्जी. ते बघा, इलेक्ट्रिकल एनर्जी मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होते. ॲरोचं साईन इलेक्ट्रिकल टू मेकॅनिकल एनर्जी. इथं लिहिलं आहे इंजन ऑर फॅन. जेव्हा इलेक्ट्रिकल एनर्जी इंजन किंवा फॅनला पुरवली जाते, स्विच ऑन केला जातो यांचा, तेव्हा मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होतो. बघा, फॅन फिरतो, इंजनचे पाते फिरतात, मोटर असेल, पाणीची मोटर असेल किंवा कोणतंही गॅजेट असेल इलेक्ट्रिकल, तर तो मेकॅनिकल एनर्जीमध्ये त्या ठिकाणी कन्वर्ट करणार. तसेच मेकॅनिकल एनर्जीचा कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करणारा जनरेटर असतो. जनरेटरमध्ये पाते फिरतात, त्याचे मशीन मोटर असते, मोटर फिरल्याने तिथे इलेक्ट्रिकल एनर्जी, इलेक्ट्रिसिटी तयार होते. तर हा एक बेस्ट एक्झाम्पल आहे मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जीचा. सेकंड, इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू लाईट एनर्जी. ॲरो बघा, इथे लिहिलं आहे इलेक्ट्रिकल लॅम्प. जेव्हा आपण इलेक्ट्रिकल लॅम्पचा स्विच ऑन करतो तिथे लाईट एनर्जी निघते, म्हणजे बल्ब सुरू होतो. त्याच्या उलट लाईट एनर्जी, जसं सोलर सेल आहे, फोटो इलेक्ट्रिक सेल आहे, इथे सोलर ऊर्जाचा वापर आपण, म्हणजे त्याचे लाईटचा वापर आपण इलेक्ट्रिकल एनर्जीला स्टोअर करतो त्या सेलमध्ये असेल, किंवा आपण बघितलं आहे की सोलर सेलवर चालणारे कॅल्क्युलेटर, लाईट्स आहे, बाईक्स आहे, हे सर्व. तर हे एक्झाम्पल आहे लाईट एनर्जी कन्वर्ट इंटू इलेक्ट्रिकल एनर्जीचा. थर्ड, केमिकल एनर्जी.
इलेक्ट्रिकल एनर्जीपासून आपण केमिकल एनर्जी प्राप्त करतो. कशा पद्धतीने? सेकंडरी सेल. सेकंडरी सेल म्हणजे आपण जेव्हा लाईट चालवतो आणि बॅटरी चार्ज करतो ना, तेव्हा आपल्याला केमिकल एनर्जी मिळते. किंवा एखादी वेळेस आपण जो पॉवर सेवर वगैरेमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीने चार्ज करून त्याचा मग नंतर दुसऱ्या रूपात उपयोग करतो. जसं मोबाईल आहे, वेगवेगळे टॉर्च, बॅटरी वगैरे त्यांना चार्ज करण्यासाठी, चालवण्यासाठी. तसेच उलट आहे, केमिकल एनर्जीचा वापर इलेक्ट्रिकल एनर्जीसाठी करतो. सेल आपण कोणती वस्तूमध्ये लावले, बॅटरी वगैरेमध्ये, तर त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी तयार होते. प्रायमरी सेल झाला. त्याच्या साईडला दिलं आहे साऊंड एनर्जी. साऊंड एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी टू साऊंड एनर्जीसाठी लाऊडस्पीकर आहे. तुम्ही नेहमी बघितलं असेल की जेव्हा आपण असेंब्ली हॉलमध्ये जातो, लाईट असते तेव्हा साऊंड एनर्जीचं कन्व्हर्टेशन होतं. अचानक लाईट गेली की लाऊडस्पीकर बंद होतो. ठीक आहे. तर या ठिकाणी तो लाऊडस्पीकर आहे, इलेक्ट्रिकल एनर्जीने चालू असतो आणि साऊंड एनर्जी इथे कन्व्हर्ट करतो. त्याचा उलट आहे की जेव्हा मायक्रोफोनमध्ये साऊंड दिलं जातं, त्याचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्टेशन होतं. लास्ट इथे हीट एनर्जी दिला आहे. व्हेरी सिम्पल एक्झाम्पल आपण डे टू डे लाईफमध्ये यूज करतो. वॉटर हीटर आहे, त्याचा यूज करतो हीट एनर्जीमध्ये. तसंच वॉटर हीटरमध्ये पाणी गरम करतो, तर कपडे प्रेस करण्यासाठी जो आयरन आहे ते गरम करण्यासाठी इलेक्ट्रिसिटीचा वापर करतो. त्याचा उलट एक थर्मोकपल एक गॅजेट असतो, थर्मोकपल. त्यामध्ये अशी संरचना असते की त्याला गरम केलं की त्याचं कन्व्हर्टेशन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होतं. तर बघा, इथे आपण ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जीचे बरेच एक्झाम्पल घेतले. यावरून आपल्या लक्षात येते की एनर्जीचा फक्त फॉर्म चेंज होतो, एनर्जीचं एक रूपाचे दुसऱ्या रूपामध्ये रूपांतरण केलं जाऊ शकतो. तर इथे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे. हे पण त्याच आधारावर आहे की एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉयड. एनर्जीला न तर उत्पन्न केला जाऊ शकतो, नाहीतर त्याला डिस्ट्रॉय, नष्ट केला जाऊ शकतो. इट कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. एनर्जीचा फक्त एक रूपाचे दुसऱ्या रूपमध्ये रूपांतरण केलं जाऊ शकतो. दस द टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी इन द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. अशा प्रकारे ब्रह्मांडाची संपूर्ण ऊर्जा ही नियत असते, संरक्षित असते. हाच आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. अगदी सोपा आहे, 1 किंवा 2 मार्कासाठी तुम्हाला नेहमी विचारला जातो. यानंतर एक छोटासा डेरिवेशन आलेला आहे नेक्स्ट पेजवर, फ्री फॉल म्हणजे मुक्त पतनचा. इथे हे दाखवलेलं आहे की मुक्त पतन करणारी एक वस्तूचे पतनच्या दौरान म्हणजे वरतून खाली येईपर्यंत प्रत्येक पॉईंटवर त्याची टोटल एनर्जी ही संरक्षित असते, कन्झर्व असते. याचा एक अर्थ असं समजायचा आहे की त्या वस्तूची जी वरतून खाली पडत आहे त्याची कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी त्याचा जो सम आहे, म्हणजे जी टोटल एनर्जी आहे, टोटल मेकॅनिकल एनर्जी आहे, ती कन्झर्व असते. कन्झर्व असण्याचा अर्थ एक हा असतो की जी फर्स्ट पॉईंटवर आहे, जी वरच्या पॉईंटवर आहे, तीच खाली येईपर्यंत तीच मेकॅनिकल एनर्जी आपल्याला मिळते. मग जर आपण असं त्यांच्या दोघांचं ॲडिशन, पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीचा सम सेम आणून घेतला, तर आपण इथे हे प्रूफ करत आहोत की टोटल एनर्जी इज कन्झर्व्ड इन द केस ऑफ फ्री फॉल. लक्षात येतं आहे? मग आपण इथे फ्री फॉलचा एक कॉन्सेप्ट तयार करणार आणि त्यानंतर हे प्रूफ करून दाखवणार की टोटल एनर्जी इज कन्झर्व्ड. ओके. सो आपण थोडंसं एक कन्झ्युम्शन करणार, काही संकल्पना मानून देणार आहे. तर फ्री फॉल म्हणजे काय आधी तरी एक्सप्लेन करूया की इफ वी रिलीज एन ऑब्जेक्ट फ्रॉम अ हाईट, इट गेट्स पुल्ड टुवर्ड्स द अर्थ बिकॉज ऑफ द ग्रेविटेशनल फोर्स. एन ऑब्जेक्ट फॉलिंग solely under the influence of gravitational force is said to be in free fall or to be falling freely. जर एक वस्तू पृथ्वी स्वतःच्या काही उंचीवरून, हाईटवरून खाली सोडली जाते, तर पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बळच्या अंतर्गत ती खाली पडते, म्हणजे जमिनीवर येणार. जर ती वस्तू फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या प्रभावामध्ये खाली येत असेल, याचा अर्थ हा की वस्तूवर हवेचा कोणता प्रेशर लागत नाही, हवेच्यामुळे ती इकडे तिकडे होत नाही आहे, हवेचे बॉन्स करते, हवेमध्ये बॉन्स करते एखादी वस्तू, ते पण झालं नको पाहिजे. तसंच घर्षण बल आहे हवाचा, तो पण इथे अब्सेन्स असला पाहिजे. ओनली अँड ओनली ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या प्रभावामध्ये ती खाली जर पडत असेल, त्यावेळेस असे फॉलिंग फ्रीली किंवा फ्री फॉल म्हटलं जातं. तर आपण इथे कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जी जी आहे वस्तूची ती काढणार आहोत. त्यासाठी मास आहे एम, स्मॉल एम हा ऑब्जेक्टचा मास आहे. अँड फॉलिंग फ्रीली फ्रॉम हाईट एच हाईटवरून पडत आहे. अँड वेन द ऑब्जेक्ट इज ॲट डिफरंट हाईट्स, आपण इथे वेगवेगळी हाईटवरून के ई प्लस पी ई काढणार आहोत.
तर फिगरमध्ये सर्व एक्झम्पशन दिलेलं आहे की वस्तू h हाईटवर वरून खाली पडत आहे. ठीक आहे, h हाईटवरून खाली पडत आहे. पृथ्वी सत्तावर पॉईंट C आहे आणि A पॉईंटवरून ती खाली पडते. म्हणजे A पासून C पर्यंतचा अंतर हा h मीटर किंवा h आहे. ठीक आहे, हे दाखवलेलं आहे. द पॉईंट A इज एट अ हाईट h फ्रॉम द ग्राउंड. लेट द पॉईंट B बी ॲट अ डिस्टन्स x व्हर्टिकली बिलो A. समजून घ्यायचे की एक बी पॉईंट आहे, त्याच्या मार्गामध्ये ए पासून सी पर्यंत येत असताना मध्ये एक पॉईंट येतो बी, जो पॉईंट ए पासून एक्स अंतरावर आहे. बघा हा अंतर एक्स दाखवलेला आहे ते. फर्स्ट ऑफ ऑल आपण पॉईंट ए वर वस्तूची एनर्जीवर चर्चा करणार. पॉईंट 1 दिला आहे. वेन द ऑब्जेक्ट इज स्टेशनरी ॲट ए इट्स इनिशियल वेलोसिटी इज u इक्वल्स टू 0. जेव्हा ती वस्तू पॉईंट ए वर आहे म्हणजे स्थिर आहे, अजून ती खाली आलेली नाही. स्थिर आहे म्हणून स्टेशनरी वर्ड यूज केलेला आहे. तसंच u इक्वल्स टू 0, इनिशियल वेलोसिटी u इज इक्वल्स टू 0. मग तिथे कायनेटिक एनर्जी काय असेल? कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे ke इज इक्वल्स टू 1/2 मास इंटू वेलोसिटी स्क्वेअर. मास सेम आहे, वेलोसिटी u, ke इज इक्वल्स टू 0 बिकॉज u इक्वल्स टू 0. तर पोटेन्शियल एनर्जी फॉर्म्युला आहे mgh. टोटल एनर्जी ke प्लस pe. तर 0 प्लस mgh, टोटल एनर्जी झाली mgh. आपण पॉईंट ए वर टोटल एनर्जी टीई काढलेली आहे, जी आहे mgh. आता याला लक्षात ठेवण्यासाठी समीकरण 1 असं नाव द्यायचं आहे. पॉईंट ए नंतर आता पॉईंट बी वर चर्चा करूया. लेट द वेलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट बी vb when it reaches point B having fallen through a distance x. समजून घ्या की वेलोसिटी आता झाली आहे vb, कारण आता काहीतरी वेलोसिटी आहे त्याला. आता u इक्वल्स टू 0 नाही आहे, तर काहीतरी वेलोसिटी आहे, त्याला आपण फायनल वेलोसिटी म्हणणार. तर v सिम्बॉल घेतला आहे, पण पॉईंट बी वर असल्यामुळे त्याला vb घ्यायचं. लक्षात ठेवायचं फक्त एवढा. वेन एट रिचेस पॉईंट बी हॅव्हिंग फॉलन थ्रू डिस्टन्स एक्स, डिस्टन्स एक्स पर्यंत ती आली, ए पासून डिस्टन्स एक्स पर्यंत आली की मग त्याची वेलोसिटी झाली vb. कमाल आहे. इनिशियल वेलोसिटी तर 0च होती, u इक्वल्स टू 0. एस इज इक्वल टू एक्स. वरतून खाली येपर्यंत अंतर क्रॉस केलं आहे, ए टू बी येपर्यंत अंतर क्रॉस केलं आहे एक्स, म्हणून एस इक्वल्स टू एक्स आणि ए इक्वल्स टू जी. कारण फ्री फॉल आहे तर त्वरण तर गुरुत्व त्वरण असेल, तर एची जागेवर आपण स्मॉल यूज करणार आहोत. वेलोसिटीचे व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याकडे इक्वेशन 3 आहे, जी आहे v स्क्वेअर इज इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस 2as. यात व्हॅल्यू पुटअप करायची आहे. v ची व्हॅल्यू vb स्क्वेअर, u 0 आहे, 2 a ची जागेवर g आणि s ची जागेवर x. तर इथे डायरेक्टली vb स्क्वेअर इज इक्वल्स टू 2gx ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली. ही व्हॅल्यू काढण्याचं कारण हा होता की कायनेटिक एनर्जीमध्ये vb स्क्वेअर हा एक्सप्रेशन येणार, तेव्हा आपण vb स्क्वेअरची जागेवर डायरेक्ट 2gx असं पुटअप करू शकता. मग छोटासा कॅन्सलेशन आहे, 2 to कॅन्सलेशन केला, सो वी गेट ke इज इक्वल्स टू mgx. ही व्हॅल्यू आली ke ची, कायनेटिक एनर्जीची, ही लक्षात ठेवायची. यानंतर हाईट जी आहे वस्तूची बी वर, हाईट नेहमी आपण पृथ्वी सतहापासून घेतो, तर पूर्ण h पासून x हाईट ही कमी करायची. ठीक आहे, आपण इथे बघू शकतो की पॉईंट बी वर जी हाईट आहे पृथ्वी सतहापासून, ती पूर्ण हाईट h मधून x मायनस केल्याने आपल्याला भेटणार. तर CBच्या मध्ये डिस्टन्स असणार h मायनस एक्स. लक्षात येतोय? म्हणून जेव्हा पोटेन्शियल एनर्जी काढली त्याच्या आधी जेव्हा आपण हाईटचा विषय केला, म्हणून हाईट ऑफ द ऑब्जेक्ट वेन एट बी इथे म्हणून h मायनस एक्स लिहिता येतो. देन पोटेन्शियल एनर्जीसाठी mg इंटू h मायनस एक्स करायचं आहे, कारण h मायनस एक्स हीच आहे पृथ्वी सतहापासून उंची. मग छोटासा सॉल्व करायचं याला. पोटेन्शियल एनर्जी इक्वल्स टू mgh मायनस mgचा मल्टिप्लाय x मध्ये केला तर mgh मायनस mgx. हे पूर्ण एक्सप्रेशन पोटेन्शियल एनर्जीचं झाला. मग जेव्हा आपण ke आणि pe काढली आहे तर टोटल एनर्जी te काढूया, दॅट इज ke प्लस pe. ke ची व्हॅल्यू आहे mgx, pe ची व्हॅल्यू mgh मायनस mgx. इथे mgx and mgx प्लस मायनस cancel and we get total energy equals to mgh, इक्वेशन नंबर 2. यानंतर पॉईंट सी वर टोटल एनर्जीसाठी, तर पॉईंट सी वर u इनिशियल वेलोसिटी 0 आहे,
एच इज इक्वल्स टू एच, पूर्ण हाईट कव्हर केली आहे. पॉईंट ए पासून सी पर्यंत आली म्हणजे पूर्ण मार्गावर एच जो हाईट होती ती कव्हर केली झाली, म्हणून एच इक्वल्स टू एच. ए इज इक्वल्स टू जी. व्हेरी सिम्पल. आपण परत इथे थर्ड इक्वेशन घेणार आहे व्ही ची व्हॅल्यू काढण्यासाठी. व्ही सी स्क्वेअर इज इक्वल्स टू 0 प्लस 2gh. ठीक आहे. के इज इक्वल्स टू 1/2 MC व्ही सी स्क्वेअर. तर व्ही सी स्क्वेअरच्या जागेवर इझिली 2gh पुटअप करायचं. 2 कॅन्सल आणि वी विल गेट के इज इक्वल्स टू mgh. व्हेरी सिम्पल. लक्षात येतं आहे. तेच काम केलं जे आपण पॉईंट बी वर केला होता. थर्ड इक्वेशन लावून व्ही सी स्क्वेअरची व्हॅल्यू काढली यंदा आणि के ईमध्ये व्ही सी स्क्वेअरच्या जागेवर व्ही सी स्क्वेअरची व्हॅल्यू पुटअप केली. 2 कॅन्सल वी गेट mgh. अँड नाव हाईटवर चर्चा करूया कारण आपल्याला पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे. तर पोटेन्शियल एनर्जीसाठी हाईट जी आहे वस्तूची ती हाईट पूर्ण 0 आहे कारण वस्तूवर स्थिर आली, वस्तूवर टिकवून आहे आता वस्तू. तर एच इक्वल्स टू 0. पीईचा फॉर्म्युला mgh. यात एच इक्वल्स टू 0 पुट केले असता पीई इज इक्वल्स टू 0 भेटला. अँड टोटल एनर्जीसाठी केई प्लस पीई हा आहे. तर टीई इज इक्वल्स टू डायरेक्ट कायनेटिक एनर्जी बरोबर म्हणजे mgh येतो. इक्वेशन नंबर 3. आता ज्याचं खाली काय लिहिलंय बघा. From equation 1, 2, 3, we see that the total energy of the object is the same at the 3 points A, B and C. की तिघही पॉईंट आहे ए बी सी वर त्या वस्तूची टोटल एनर्जी ही सेम आहे. इक्वेशन नंबर 1, 2, 3 मध्ये तिघही ठिकाणी टोटल एनर्जी इक्वल्स टू mgh आपण आणलेला आहे. Thus, every object has potential energy when it is at a height above the ground and it keeps getting converted to kinetic energy as the object falls towards the ground. म्हणजे जेव्हा प्रत्येक वस्तू त्याची पोटेन्शियल एनर्जी जेव्हा ती हाईटवर असते ती खाली पडून गेल्यावर सर्व कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होऊन जाते. तुम्ही बघितलं की पॉईंट ए वर टोटल एनर्जी होती mgh जी काही होती पोटेन्शियल एनर्जीच्या बरोबर. म्हणजे त्यावेळेस पॉईंट ए वर कायनेटिक एनर्जी 0 होती. म्हणजे टोटल एनर्जी पूर्ण पोटेन्शियल एनर्जीमुळे झालेली होती. त्याच्या उलट पॉईंट सी वर आपण बघितलं की या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी पूर्ण 0 होती आणि टोटल एनर्जी ही पूर्ण कायनेटिक एनर्जीमुळे आली होती. तर आपण हे म्हणू शकतो की जेव्हाही कोणती वस्तू हाईटवरून खाली पडत असते तेव्हा त्याची हाईटवर जितकी पोटेन्शियल एनर्जी असते पृथ्वी सतहावर आल्यावर ती एनर्जी पूर्णपणे कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होऊन जाते. तर हा असाही क्वेश्चन येऊ शकतो की प्रूव्ह दॅट व्हेन object at a height its potential energy converted into kinetic energy on reaching the ground. असाही क्वेश्चन येऊ शकतो. and लिहिलं आहे all the potential energy gets converted to kinetic energy but at any point during the fall the total energy remains constant. की भले ते वरतून खाली येईपर्यंत पोटेन्शियलच्या कायनेटिकमध्ये चेंज होतो पण त्याचसोबत प्रत्येक पॉईंटवर टोटल एनर्जी ही तर सेमच असते. म्हणजे टोटल एनर्जी ही म्हणजे केई प्लस पीई हे सेम व्हॅलन्सी म्हणजे सेम ही व्हॅल्यू असते. लक्षात येतं आहे. टोटल एनर्जी इक्वल्स टू पीई प्लस केई. या की इथे पीई केईची व्हॅल्यू पुटअप केली तर टीई एट ए इज इक्वल्स टू mgh प्लस 0 इक्वल्स टू mgh. TE at B is mgx plus mgh minus h is also mgh and TE at C 0 plus mgh is also mgh. तर अशा पद्धतीने हे पण क्वेश्चन येतो की प्रूव्ह दॅट ॲट ए पॉईंट ड्युरिंग द फॉल द टोटल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट. हाही क्वेश्चन इथे कव्हर केला आपण. तर 2 किंवा 3 मार्कासाठी हा डेरिव्हेशन येऊ शकतो. तुम्हाला एक्झामला विचारला जाऊ शकतो. मग त्यासाठी हे तुम्ही इथे लिहू शकता. आय होप तुम्हाला हे कॉन्सेप्ट समजला असेल फ्री फॉलचा. नेक्स्ट टॉपिक आहे पॉवर. पॉवर मीन्स शक्ती. कोणताही कार्य हे लवकर होत असेल तर पॉवर जास्त, उशिरा होत असेल तर पॉवर कमी. हे सर्व आपण टर्म्स यूज करत असतो डे टू डे लाईफमध्ये. इथे एक्झाम्पल किती छान दिलं आहे बघा. कॅन यू फादर क्लाइंब स्टेअर ॲज फास्ट यू कॅन. तुम्ही तितके फास्ट पायऱ्या चढू शकतात का तुमचे वडील किंवा अजून वयस्कर माणूस असेल तो चढू शकणार का? नाही, कारण त्यांच्यामध्ये शक्ती कमी आहे. म्हणजे शक्ती जर कमी असेल तर कार्य हळू होणार, शक्ती जर जास्त असेल तर काम हा लवकर होणार. सेकंड एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे की एक ओव्हरहेड वॉटर टँक आहे, त्याला बकेटची मदतीने भरा किंवा इलेक्ट्रिक मोटरने भरा. हे दोघंही कंडिशनमध्ये सांगा की कोणती कंडिशनमध्ये पाणी लवकर भरलं जाणार. व्हेरी सिम्पल की इलेक्ट्रिक मोटरने पाणी लवकर भरलं जाणार, ती टाकी लवकर भरली जाणार. कारण इलेक्ट्रिक मोटरमध्ये पॉवर जास्त आहे. पॉवर जास्त आहे म्हणजे ती कमी वेळेत जास्त काम करणार.
तसेच थर्ड एक्झाम्पल ही सांगतो की राजश्री, यश, रणजित हे तिघांना एक स्मॉल हिलवर चढायचं आहे, टॉपवर चढायचं आहे. राजश्रीने कारचा उपयोग केला, यश सायकलने जातो, तर रणजित पायी जातो. तिघांनी एका वेळेस सुरू केलेला आहे आणि एकच स्थानवर पोहोचायचं आहे. मार्गही सेम आहे, पण इथे कोण लवकर पोहोचणार? सीधाचं उत्तर आहे की राजश्री लवकर जाणार. राजश्री लवकर पोहोचणार कारण ती कारने जात आहे. कारमध्ये इंजिन आहे, मोटर आहे. मोटरची जो पॉवर आहे ती सायकलपेक्षा किंवा पायी वाटे जाण्यापेक्षाही लवकर जाऊ शकते. म्हणजे पॉवर जे आहे ते पूर्णपणे टाईमवर डिपेंड करतो. वर्क तर सेम आहे, वर्क तर सर्व करत आहे. पायी जाणारा पण, सायकलने जाणारा पण, तसंच कारने जाणारा पण. तसंच जो एक्झाम्पल घेतला क्लाइम्बिंग ऑन स्टेअरवाला, त्याच्यासाठी सेम वर्क, वरती चढायचं आहे. मग कोणताही माणूस चढेल, लहान मुलगा चढेल की मोठा चढेल, पण या ठिकाणी काम करण्याची जो टाईम आहे त्याचाच फरक आहे. मग तो फरक असतो शक्तीमुळे. ज्याची शक्ती जास्त आहे तो कमी काम घेणार, ज्याची शक्ती कमी आहे तो जास्त टाईम घेणार. ठीक आहे, म्हणून आपण पॉवरला लिहू शकतो इन द टर्म्स ऑफ स्लो ऑर फास्ट रेट ऑफ द वर्क. सो पॉवरची डेफिनेशन होणार, पॉवर इज द रेट ॲट विच वर्क इज डन. पॉवर म्हणजे ज्या दरने काम केला गेलेला असतो. इफ W amount of work is done in time t, then power is equals to W upon time. P is equals to W upon t. In SI system, the unit of work is joule and the unit of time is second. So joule per second is the SI unit of power and joule per second ला watt नाव दिला गेला आहे. तर 1 joule per second is equals to 1 watt. तर 1 watt is equals to 1 joule upon 1 second. तर 1 वॉट वर्क हा असा वर्क आहे की जो वर्क जर 1 जूलचा वर्क 1 सेकंडमध्ये केला गेला असेल तर पॉवर आहे 1 वॉट, असं समजता येतं या ठिकाणी. तर इन इंडस्ट्रियल सेक्टर द युनिट यूज्ड टू मेजर पॉवर इज कॉल्ड हॉर्स पॉवर. इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये मोठी मोठी मशीन असतात, मोठे मोठे मशीनची पॉवरही जास्त असते, म्हणून फक्त वॉट जो आहे तो इथे कामात येणार नाही, म्हणजे मोठी युनिट घ्यावी लागणार. तर या ठिकाणी आहे हॉर्स पॉवर. हॉर्स पॉवर हे वर्ड आहे. तर एक हॉर्स पॉवरमध्ये किती वॉट? ते आहेत 746 वॉट इन 1 हॉर्स पॉवर. द युनिट ऑफ एनर्जी फॉर कमर्शियल यूज इज किलोवॉट आवर. कमर्शियल जो व्यापारिक स्तरावर युनिट आहे ती मोठी मोठी युनिट असते, अजून ती आहे किलोवॉटची. किलोवॉट आवर म्हणजे 1 तासमध्ये किलोवॉट काम केला गेला असेल तर 1 किलोवॉट आवर ही शक्ती आहे. किलो म्हणजे हजार. 1000 जूल वर्क परफॉर्म इन 1 सेकंड इज 1 किलोवॉट पॉवर. 1 किलोवॉट आवर. तर 1 किलोवॉट आवर म्हणजे 1 किलोवॉट मल्टिप्लाय 1 आवर. 1 किलोवॉट म्हणजे 1000 वॉट अँड 1 आवर मीन्स 3600 सेकंड. दोघांचा मल्टिप्लाय केला. 36 वर 1 2 3 4 5 0 लावायचं. 36 वर 5 0 लावायचे आणि जूल लिहायचं, कारण वॉट सेकंड म्हणजे जूल झाला. देन इथे 3.6 मल्टिप्लाय 10⁻⁶ करता येणार, अजून इझी बनवण्यासाठी. 5 0 आणि 1 पॉईंट अजून स्किप केला तर 10⁻⁶ जात आहे, जूल आहे. तर वॉट सेकंड म्हणजे जूल. लक्षात घ्या, वॉट सेकंड क्रॉस मल्टिप्लाय केला आहे. वॉट सेकंड इथे PT तर वर्क आहे जूलने. तर जूल घेतला जाणार. प्रूफ करण्यासाठी येतो किंवा फिल इन द ब्लँक्समध्ये येऊ शकतो की 1 किलोवॉट आवर इज इक्वल्स टू डॅश डॅश जूल. किती जूल? यू विल राईट 3.6 इंटू 10⁻⁶ जूल. अँड इलेक्ट्रिसिटी यूज फॉर डोमेस्टिक पर्पज इज मेजर्ड इन युनिट्स ऑफ किलोवॉट आवर. आपला घरगुती जो मीटर आहे त्याच्यामध्ये 1 युनिटचा अर्थ आहे 1 किलोवॉट आवर. 1 किलोवॉट आवर झाला म्हणजे आपण 1 युनिट वीज इलेक्ट्रिसिटी ही यूज केलेली आहे. तर हे काही कॉन्सेप्ट होते पॉवरचे. डिफरंट टाईप्स ऑफ डिफरंट युनिट होते डिफरंट सिस्टममध्ये. SI युनिट, त्यानंतर आपण कमर्शियल युनिट बघितले, हॉर्स पॉवर बघितला आणि यांचे छोटे मोठे डेरिव्हेशन कन्व्हर्टेशन आहे. हे सर्व तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट पेजवर 2 सॉल्व्ड एक्झाम्पल दिले आहे, जे काही फॉर्म्युला जे पॉवर इज इक्वल्स टू वर्क अपॉन टाईम यावर डिपेंड आहे. एक्झाम्पल फर्स्ट आहे, स्वराली टेक्स 20 सेकंड टू कॅरी अ बॅग वेजिंग 20 किलोग्राम टू अ हाईट ऑफ 5 मीटर. हाऊ मच पॉवर हॅज शी यूज्ड. स्वराली जो 20 सेकंडमध्ये 20 किलोग्रॅमचा एक बॅग आहे त्याला 5 मीटर उंचीवर नेते, तर तिने किती पॉवर यूज केला आहे. या ठिकाणी जे जे काही दिलं आहे तर आपण इझिली लिहून घेणार. कॉन्सेप्ट जो सिम्बॉल्स आहे आपल्याला माहीत आहे की
मास जो आहे एम इक्वल्स टू 20 किलोग्रॅम, हाईट एच इक्वल्स टू 5 मीटर अँड टाईम इज 40 सेकंड. ह्यानंतर एक चेक करायचा असतो महत्त्वाचा की हे सर्व जे युनिट्स आहे ते SI आहे का नाही. जर सर्व SI आहे तर सर्वांना एक फॉर्म्युलेमध्ये टाकता येतो, अदरवाईज आपण त्यांना SI मध्ये कन्वर्ट करतो. पण ह्या ठिकाणी सर्व SI आहे तर नो डाऊट आपण पुढे जाणार. मग फोर्स काढावा लागेल. फोर्स कशासाठी की आपल्याला वर्क काढायचं. वर्क इज इक्वल्स टू फोर्स मल्टिप्लाय सेकंड. हे सर्व तुम्हाला इथे समोर आहे बघा. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंटसाठी फोर्सची व्हॅल्यू काढणार आधी. आणि वर्क का काढतोय कारण वर्कसुद्धा वर्क जे आहे ते पॉवरच्या फॉर्म्युलेमध्ये यूज होतं म्हणून वर्क काढणार. वर्कसाठी फोर्स काढतोय. मग आपण स्टार्टिंग फोर्सपासून करणार आहोत. लक्षात येतोय फोर्स का काढतोय. द फोर्स विच हॅज टू बी अप्लाइड बाय स्वराली. स्वरालीने फोर्स किती लावला आधी याच्यावर चर्चा करणार की फोर्स इज इक्वल्स टू mg अँड एम इज 20, g इज 9.8. कारण हाईट बनलेला आहे तर ग्रेव्हिटेशनल फोर्स लागणार आहे आणि ग्रेव्हिटेशनल फोर्स नेहमी 9.8 असतो. तुम्हाला सवय झाली असेल की आता 9.8 इज इक्वल्स टू g लावायचं. जर नाही पण दिला आहे क्वेश्चनमध्ये तरी तुम्ही पुटअप इथे करणार. मल्टिप्लाय केले असतात यू विल गेट F इज इक्वल्स टू 196 न्यूटन अँड द वर्क डन बाय स्वराली टू कॅरी द बॅग टू अ हाईट ऑफ 5 मीटर. वर्क किती केला. वर्क इज इक्वल्स टू फोर्स मल्टिप्लाय डिस्प्लेसमेंट. फोर्स आपण फाइंड आउट केला 196, डिस्प्लेसमेंट दिला होता, मल्टिप्लाय केल्याने 980 जूल. द SI युनिट ऑफ वर्क इज जूल, तर इथे जे लिहिलं आहे जूल. आता पॉवर P इज इक्वल्स टू वर्क अपॉन टाइम T. वर्क आहे 980 आपण टाइम घेतला आहे 40. 0 0 कॅन्सल, देन 98 अपॉन 4 दॅट इज 24.5 वॉट. छोटासा कॅल्क्युलेशन तुम्हाला इथे डिवाइड करायचा आहे आणि यू विल गेट पॉवर इज इक्वल्स टू 24.5 वॉट. सॉरी P इज इक्वल्स टू 24.5 वॉट इथे फाइंड आउट होणार. अगदी सिंपल डेरिवेशन होता, सिंपल क्वेश्चन होता. एक्झाम्पल 2, 25 वॉट इलेक्ट्रिक बल्ब इज यूज्ड फॉर 10 hours एव्हरी डे. हाऊ मच इलेक्ट्रिसिटी डज इट कंझ्युम ईच डे. एक 25 वॉटचा इलेक्ट्रिक बल्ब आहे जो एका घरामध्ये दररोज 10 ताससाठी वापरला जातो. एव्हरी डे तो 10 तास चालतो. तर हाऊ मच इलेक्ट्रिसिटी, किती इलेक्ट्रिसिटी तो दररोज कंझ्युम करतो, किती इलेक्ट्रिसिटी यूज करतो हे काढायचं आहे. इथे दिलं आहे पॉवर इक्वल टू 25 वॉट. किती पॉवर आहे बल्बचा 25 वॉट. तर बघा हा जो कॉमा आहे ना, हा कॉमा इथे नाही पाहिजे, कॉमा इथं पाहिजे होता. 25 वॉट आणि 25 वॉटचाच अर्थ आहे 0.025 किलोवॉट. 3 पॉईंट स्किप केला तर किलोवॉटमध्ये कन्वर्ट करावा लागेल. कारण किलोवॉट ही जी आहे आपली इलेक्ट्रिसिटी जो आपण वापरतो 1 युनिट, तर इलेक्ट्रिसिटी जो कंझ्युम केली आहे, जो एनर्जी कंझ्युम केली आहे पॉवर मल्टिप्लाय टाइम. यू नो पॉवर इज इक्वल्स टू वर्क अपॉन टाइम. वर्क म्हणजेच एनर्जी आहे, तर एनर्जी काढण्यासाठी पॉवर आणि टाइमचा क्रॉस मल्टिप्लाय. इथे बघा पॉवर आणि टाइमचा क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे वर्क भेटतो आणि वर्क हाच एनर्जी आहे. तर एनर्जी कंझ्युम इज इक्वल्स टू पॉवर मल्टिप्लाय टाइम. तर पॉवर आणि टाइमचा मल्टिप्लाय केल्याने आपल्याला एनर्जी भेटते. पॉवर इज 0.025, टाइम इज 10 hours. सो 0.25, फक्त एक पॉईंट स्किप होणार राईट हँड साईडकडे. यू विल गेट एनर्जी इक्वल्स टू 0.25 किलोवॉट अवर. आणि किलोवॉट अवर हा एक युनिट असते म्हणजे आपण किलोवॉट अवरमध्ये इथे घ्यायचं आहे. एनर्जी 0.25 किलोवॉट अवर. तर बघा तुम्ही अशा पद्धतीने काही पॉवरचे एनर्जीचे क्वेश्चन हे सॉल्व करू शकतात. फक्त तुम्हाला एनर्जी, पॉवर, वर्क, फोर्स यांची डेफिनेशन लक्षात असली पाहिजे, त्यांचे फॉर्म्युले, वेगवेगळे युनिट लक्षात असले पाहिजे. तर तुम्ही असे कितीही क्वेश्चन असेल सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल जे काही आहे पेज नंबर 29चे, तसेच एक्स्ट्रा एक्झाम्पल जे क्वेश्चन येतात ॲक्टिव्हिटी बेस म्हणून एक्झामला, ते पण तुम्ही व्हेरी इझिली सॉल्व करू शकता. आज या व्हिडिओसोबत आपण चॅप्टर 2 ही कंप्लीट केलेला आहे. एक्झरसाइज खूप इझी आहे, इंटरेस्टिंग आहे याची एक्झरसाइज. याच्यानंतर मी एक्झरसाइजचाही एक व्हिडिओ बनवणार, तुमच्यापर्यंत पोहोचणार. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक अँड शेअर करा. अँड थँक्स फॉर वॉचिंग.